देशात लोकसभा निवडणुकीची वाटचाल 5व्या, 6व्या आणि 7व्या टप्प्याकडे चालली आहे। आता येणाऱ्या 5व्या टप्प्यातील मतदान 20 मेला, 6व्या टप्प्यातील मतदान 25 मेला तर 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे। त्यातच देशात सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात अजून 41 लोकसभा मतदारसंघांचं मतदान होणं बाकी आहे। उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण सत्ताधारी भाजपने पहिल्या 4 टप्प्यात ढवळून काढलं। उत्तर प्रदेश भाजपसाठी का महत्त्वाचा आहे, भाजपची नेमकी रणनीती काय असणार आहे, याच संदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। देशात लोकसभा मतदारसंघाच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, त्यामुळे उत्तर प्रदेशात ज्या पक्षाचे जास्त खासदार त्यांची दिल्लीत सत्ता असं राजकीय गणित जुळवलं जातं। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा असते। आता जी देशात भाजपची सत्ता आहे ती उत्तर प्रदेशातील राजकीय दबदब्यामुळेच आहे असंही बोललं जातं। उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपचे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजकीय दबदबा असला तरी विरोधक म्हणून सपा म्हणजेच समाजवादी पक्ष आणि बसपा म्हणजेच बहुजन समाज पक्षाचं वर्चस्व देखील नाकारता येत नाही। गेल्या काही महिन्यांपूर्वी श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि हाच मुद्दा या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठेचा केलाय। पहिल्या 4 टप्प्यातील मतदानात भाजपने श्रीराम मंदिराचा मुद्दा प्रचार सभेत गाजवला होता। त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपने धार्मिक मुद्द्यावर निवडणूक नेल्याचं दिसून आलं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील राजकारणात दबदबा असलेल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या सत्ताधारी भाजपच्या रडारवर नसल्याचं चित्र आहे। कारण 2019च्या लोकसभा आणि 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मायावतींवर हल्ला चढवला होता। त्याच्या तुलनेत यंदा भाजपने मायावतींबाबत मौन बाळगलंय। उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत। ते मायावतींवर टीका करण्याचं टाळतायत। केवळ भूपेंद्र चौधरीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह स्टार प्रचारकांनी घेतलेल्या प्रचार सभांमध्ये मायावतींबाबत कोणीही बोलताना दिसलं नाही। तर दुसरीकडे मायावतींकडून देखील भाजपवर थेट हल्ले होताना दिसत नाहीत। महागाई, बेरोजगारी, धार्मिक तेढ अशा मुद्द्यांवर जेवढ्याच तेवढं त्या बोलताना दिसतात। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जातात। इथल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे अखिलेश यादव यांना सर्वाधिक लक्ष केलंय। भाजपकडून या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली जातीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेवेळी निमंत्रण देऊन देखील उपस्थित न राहिल्यामुळे टीका करताना दिसतायत। या तुलनेत भाजपने मायावतींबाबत सौम्य भूमिका घेतल्याचं दिसून येतं। आता 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होईल। यात उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघात मतदान होईल। यानंतर 6व्या टप्प्यात 25 मे रोजी 14 आणि 7व्या टप्प्यात 1 जूनला 13 मतदारसंघात मतदान होईल। अशा एकूण 41 मतदारसंघात मतदान होईल। आता भाजपचं मायावतींविषयी असलेलं मौन आगामी काळात वेगळ्या राजकीय समीकरणांची नांदी असू शकते का? भाजप यासाठी नवी रणनीती आखतय का, हे पाहावं लागेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।